अहो, मी काय म्हणते ना ते तुम्ही ऐका. नाही, माझं बोलणं ऐकून तुम्हाला थोडासा वाईट वाटेल, राग येईल, पण चालेल, कारण ते सत्य. अहो, मी बघते ना, जेव्हापासून आपलं लग्न झाले ना तेव्हापासून बघते, तुमचा ना या घरामध्ये फक्त एक नोकर म्हणून वापर केला जातोय. कसं? आता मला सांगा, या घरातली सगळी कामं कोण करतं? तुम्ही. आणि त्याचं फळ कोणाला? तर तुमच्या त्या मोठ्या भावाला. आणि तुमचा तो बहिणीचा नवरा, तो तर फक्त फुकट खाऊ आहे. अहो, साधं पाणी पिलेला तांब्या सुद्धा उचलून ठेवायला त्याला जीवावरती येते, आळशी कुठला. आणि सणावाराला यांना मान मात्र हवा असतो. का? का तर ते या घरचे जावई बापू आहेत ना. नाही फुट जावई बापू. अहो, तुमचे वडील ते सुद्धा काही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल ना तर तुमच्या भावाला विचारतात, तुम्हाला नाही. मग तुमचं अस्तित्व काही आहे की नाही या घरामध्ये? आणि सगळेच जण जर आपलं आपलं बघतायत तर मग आपणही आपलं बघितलेलं बरं. म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचं की आपणही या सगळ्यांपासून लांब लांब जाऊ आणि वेगळं राहू आणि राजा राणीसारखा संसार सुरू करू. अहो अहो, तुम्हाला कळतंय का? यांच्या सोबत राहिलो ना तर कवडीचीही किंमत मिळणार नाही आपल्याला. मी काय बोलते हे लक्षात येते का तुमच्या?